नगर जिल्ह्यात सगळ्यात हॉट विषय कोणता? तर नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा। या रेल्वेने संगमनेर व अकोले तालुक्यांनाच नाही तर आता थेट पालकमंत्र्यांनाही कामाला लावलंय। साधा सोप्पा सरळ मार्ग सोडून ही रेल्वे पुण्याहून पुणतांब्याला धावणार आहे। असं म्हटल्यावर सगळ्यांचीच धडधड वाढली। पुण्याहून पुणतांब्याला जाऊ नको असं आजी पणजी म्हणायची, पण या म्हणीची खरी प्रचिती या रेल्वेने आता नगरकरांना दिली आहे। सोप्पं सुटसुटीत अंतर सोडून ही रेल्वे नव्या मार्गाने खर्चिक मनस्ताप वाढवणारी ठरणार आहे। आता याच रेल्वेच्या प्रश्नात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडी घेतली आहे। त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून लोकांचा संभ्रम दूर करण्याची विनंती केली आहे। विखेंच्या या पत्राची दखल घेतली जाईल आणि रेल्वेचा मार्गही बदलला जाईल या शक्यता आता वाढल्या आहेत। विखेंनी हा पत्र प्रपंच करून एकाच दगडात दोन पक्षी मारलेत। ते कोणते? हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सध्या चांगलाच तापलाय। रेल्वे मंत्र्यांनी अलीकडेच या प्रकल्पाचा मार्ग बदलून तो आता शिर्डी पुणतांबा मार्गे नेण्याचं जाहीर केलंय। या नवीन मार्गातून पूर्वीच्या अकोले व संगमनेर या प्रस्तावित तालुक्यांवर अन्याय होणार आहे। 3 दशकांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या या रेल्वे मार्गाचा हा बदल अनेक तालुक्यांना पचलेला नाही। नव्या मार्गाने वेळ व खर्चच वाढणार नाही तर विकासावरही कुऱ्हाड पडणार आहे। या नव्या मार्गाला विरोध झाल्यावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत उत्तर देताना नारायणगाव जवळील जायंट मेट्रावेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRTच्या संवेदनशील रेडिओ क्षेत्रामुळे हा बदल करण्यात आल्याचे सांगितले। परंतु आता या नव्या मार्गाला विरोध वाढलाय। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, चाकण मार्गे थेट नाशिक पुणे जोडणी द्यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। संगमनेर व अकोल्यातच नाही तर आता इतर तालुक्यात सुद्धा या विरोधात आंदोलनं होऊ लागली आहेत। आता याच प्रश्नात नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पुढाकार घेतला। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय करू नका। प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या बदलाबाबत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी अशी विनंती पालकमंत्री विखेंनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली। याबाबत सविस्तर पत्र लिहिले। संसदेच्या अधिवेशनात पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या झालेल्या चर्चेदरम्यान प्रस्तावित मार्गात बदल करून रेल्वे मार्ग शिर्डीहून प्रस्तावित केल्याची बाब समोर आल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला। या प्रकल्पाच्या तयार करण्यात आलेल्या पहिल्या आराखड्यानुसार नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या भागातून रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला होता। जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते। परंतु अचानक झालेला बदल हा सर्वांनाच आश्चर्यकारक असल्याचे डॉक्टर विखे पाटील यांनी या पत्रात नमूद केले। विखेंनी पूर्वीच्या व आत्ताच्या मार्गाबद्दलही या पत्रात सविस्तर लिहिले। त्यांनी लिहिले की यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्यातील बदलाबाबत जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्यांशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही। प्रकल्प मार्गातील बदल करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे होते, परंतु तशी कोणतीही चर्चा न झाल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये आणि जनतेमध्ये रेल्वे मार्गाबद्दल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणाचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करावा लागत आहे। प्रस्तावित रेल्वे मार्गाबद्दल पहिल्यापासून असलेली मागणी विचारात घेण्यासाठी आपण तातडीने सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी, तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय नाशिक पुणे या रेल्वे मार्गाबाबत कोणतेही निर्णय करू नयेत अशी विनंती मंत्री विखेंनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली। मंत्री विखेंच्या पत्रानंतर व वाढलेल्या इतर लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे रेल्वे मंत्री पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींची बैठक घेतील अशा शक्यता वाढल्या आहेत। दुसऱ्या बाजूने विचार केला तर नव्या रेल्वे मार्गात शिर्डी आल्याने शिर्डीचे लोकप्रतिनिधी म्हणून विखेंमुळेच हा मार्ग बदलल्याच्या चर्चा त्यांच्या विरोधकांनी पेरल्याचे बोलले जाते। विखे थोरात या वादामुळेच पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलला असं म्हटलं गेलं, परंतु आता विखेंनीच या प्रश्नात उडी घेतल्यामुळे विरोधकांना विखेंकडे बोट दाखवता येणार नाही। प्रस्तावित नवा मार्ग आता बदलला जाईल असंही दिसत आहे। विखेंनी या पत्र प्रपंचातून एकाच दगडात दोन पक्षी मारल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। मित्रांनो, तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।